केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरातील हॉटेलमध्ये ही बैठक दुपारी पार पडणार आहे आणि या बैठकीची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। फक्त निमंत्रितांनाच या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। त्या व्यतिरिक्त इतर कोणालाही या संपूर्ण परिसरात प्रवेश दिला जाणार नाही आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अमित शहा स्वतः या ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार असतील किंवा जे भाजपचे कोर कमिटीचे पदाधिकारी असतील त्यांच्याशी वन टू वन चर्चा करणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे। या एकूणच बैठकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष यासाठी लागलं आहे कारण या बैठकीच्या निमित्तानं अमित शहा नेमकं बूथ प्रमुखापासून ते अगदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत नेमका काय सल्ला देतात, काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, भाजपचे सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीच्या निमित्तानं एकूणच आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती जी आहे ती देखील या निमित्तानं ठरवली जाणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे आता संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।